नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथापे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जे की संगमनेर शहरातील एक BHMS कॉलेजेस व चांगल्या दर्जाचे कॉलेज आहे। संगमनेरमध्ये हे कॉलेज स्थित आहे। या कॉलेजची स्थापना साधारण 1998 साली झालेली आहे। आता या कॉलेजच्या डिटेल्स बद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे कॉलेज स्थित आहे। कॉलेजची फीस काय असेल, हॉस्टेल, स्कॉलरशिप सर्व विद्यार्थ्यांसाठी व कट ऑफ 2025 चा एक्सपेक्टेड किती असेल याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर संगमनेर शहरामधील म्हणजे सिटीमध्ये कॉलेज स्थित आहे। आता पेशंट फ्लोचा विचार केला तर OPD प्लस IPD चे पेशंटही आपल्याला या कॉलेजमध्ये पाहण्यास मिळतील व संगमनेरमध्ये तुमचं BMS मध्ये ऍडमिशन होत असेल तर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऑब्झर्वेशन साठी जाण्याचेही खूप सारे मार्ग मोकळे होतात, कारण की इथे खूप सारे प्रायव्हेट हॉस्पिटल्स हे तुम्हाला पाहण्यास मिळतील। त्यामुळे तुमची प्रॅक्टिसही चांगली या शहरामध्ये होऊ शकते। आता प्रॉपर सिटीमध्ये हे कॉलेज स्थित आहे। कॅटेगरी बेनिफिटही सर्व विद्यार्थ्यांना मिळते, म्हणजे जसं की आता ह्या कॉलेजची ओपन कॅटेगरीची फीज आहे ती 92,000 रुपये आपल्यास पाहण्यास मिळते। आता तुम्ही ओपन मधून असताल तर 92,000 रुपये तुम्हाला कॉलेजची फी असेल। गर्ल्स खालसाठी फ्री एज्युकेशन स्कीम ही अंतर्गत तुम्हाला कोणत्याही प्रकारची मुलींना फीस द्यायची नाही। आता कॅटेगरीनुसार तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल। आता स्कॉलरशिप मध्ये मुख्यतः ओपन कॅटेगरी असेल तर फुल फीस पे करावं लागेल मुलांसाठी, मुलींना फ्री एज्युकेशन आहे। OBC कॅटेगरी असेल तर 50% स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल। सोबतच VJ आणि NT कॅटेगरीच्या स्टुडंटला 90% स्कॉलरशिप व SC आणि ST कॅटेगरीच्या स्टुडंटला ही 100% स्कॉलरशिप मिळेल। फक्त मुलींनाही डेव्हलपमेंट फीज ही कॉलेजची पे करावा लागेल। त्याच्या व्यतिरिक्त थोडीशी युनिव्हर्सिटी फीज असेल, युनिव्हर्सिटी एक्झाम फीज असेल किंवा लायब्ररी, लॅबोरेटरी, स्पोर्ट फीज सारख्या छोट्या छोट्या फीज ही पे करणे। हॉस्टेलची फी साधारण लास्ट इयरची 45,000 रुपये होती। कंपल्सरी हॉस्टेल नाहीये, तुम्ही तिथे रूम्स घेऊनही राहू शकता। संगमनेर शहरामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल। आता तुमचा जो कट ऑफ असेल तो मुख्यतः डिपेंड करतोय की काउन्सिलिंग तुम्ही स्टेट कोटा मधून करताय की ऑल इंडिया कोटा मधून करताय। स्टेट कोटा हा 85% अंतर्गत येतो, ऑल इंडिया कोटा हा 15% अंतर्गत येतो। याचेही 2 राऊंड्स होतील व याचे स्ट्रे राऊंड्स पर्यंत तुम्ही जाऊ शकताय। शेवटी कट ऑफही कमी जातो। जर तुमचं ऍडमिशन ही शेवटी झालं शेवटच्या राऊंड मध्ये तर तुम्हाला कमी मार्क्स वर देखील ही ऍडमिशन मिळू शकते। आता आपण ह्या वर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो हे पाहू। जर तुमची ओपन कॅटेगरी असेल व तुमचे मार्क्स 170 ते 180 प्लस असतील तर तुम्हाला या कॉलेजमध्ये इझिली ऍडमिशन मिळेल, किंवा तुम्ही ऑल इंडिया कोटा मधून अप्लाय केलं तर तुम्हाला कमी मार्क्स वर देखील ऍडमिशन मिळू शकतं। ऑल इंडिया कोटा मधून वर्षाच्या शेवटी तुम्हाला स्कॉलरशिप हे मिळू शकते, त्यामुळे घाबरण्याची कोणतंही कारण नाहीये। OBC कॅटेगरीसाठी 170 ते 175 मार्क्स पर्यंत शेवटच्या राऊंड पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो। ACB चा कट ऑफ हा कमी जातो, ACBC कॅटेगरीमध्ये 165 प्लस। त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी 175 ते 180 प्लस कट ऑफ हा यावर्षी जाऊ शकतोय। NT1, NT2 आणि NT3 कॅटेगरीचा आपण सोबत कट ऑफ प्रिडिक्ट केला तर साधारण तुम्ही ऑल इंडिया कोटा मधून ऍडमिशन घेताल किंवा स्टेट मधून घेताल 170 प्लस मार्क्स तुमचे हवे। आता जर स्पॉट राऊंड झाला किंवा शेवटच्या राऊंडला एखादी सीट वॅकंट राहिल्या तर तुम्हाला खूप कमी मार्क्स वर देखील ऍडमिशन ही मिळू शकते। त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही। काउन्सिलिंग व्यवस्थित करायची। आपण जे पहिले 3 कॅप राऊंड्स असतील त्यानंतर जे नंतरचे 3 स्ट्रे राऊंड्स कंडक्ट होतील व स्पेशल स्ट्रे राऊंड ज्यावेळेस होईल त्यावेळेस लक्ष देऊन व काळजीपूर्वक तुम्ही प्रोसेस केली तर तुमचं ऍडमिशन ही होऊ शकते। SC कॅटेगरीसाठी 160 प्लस व ST कॅटेगरीला 145 प्लस मार्क्स असतील तर ऍडमिशन होऊ शकते। जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन पाहिजे असेल किंवा ह्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे असेल तर 9730898960 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा। आता एवढा कमी कट ऑफ कसा जाईल त्याचं रिझन तुम्हाला सांगतो। यावर्षी 1 तर 4 ते 5 लाख मुलं ही कमी आहेत। ऍडमिशन हे आपले SML वर डिपेंड आहेत, ऑल इंडिया रँक वर होत नाही। त्यामुळे आपला SML किती येतोय व किती कमी येतोय, कॅटेगरी रँक महाराष्ट्रामध्ये किती कमी येते त्याच्यावर ह्या गोष्टी डिपेंड आहे। जर तुम्ही स्टेट कोटामधून काउन्सिलिंग करता किंवा ऑल इंडिया कोटामधून काउन्सिलिंग करता, आता तुम्हाला याच्यामध्ये 85% सीट्स पाहण्यास मिळतील, इथे तुम्हाला 15% सीट्स पाहण्यास मिळतील।
आता जी 85% सीट्स आहे या 85% सीट्स मध्ये मुख्यतः तुमचा फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड चा कट ऑफ हाय जाईल. त्यानंतर नंतरचा जो स्ट्रे राऊंड तुमचे कंडक्ट होतील. स्ट्रे राऊंड मध्ये तुमचा फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड व थर्ड राऊंड असेल, याच्यामध्ये थोडा लो कट ऑफ ही जाऊ शकतो. व ज्यावेळेस कमीत कमी स्पॉट राऊंड जर कंडक्ट होत असेल तर तुम्हाला सीट ही आरामशीर या कॉलेजमध्ये कमी मार्क्सवर देखील मिळून जाईल. ऑल इंडिया कोटा 15%चा कट ऑफ हा कमी जातो. कमी कट ऑफ गेल्यामुळे तुम्हाला इझिली व लवकर या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकते. अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला BHMS करायचं असेल, खूप कमी मार्क्स असतील तर आम्हाला नक्की संपर्क साधा. आमचे टीम मेंबर्स तुमची हेल्प करतील. पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर स्टेट कोटासाठी 4,000 रुपये आपली फीज आहे. ऑल इंडिया कोटा सोबत घेतलं तर 6,000 रुपये फीज आहे. यामध्ये तुमची सर्व प्रोसेस हे आमचे टीम मेंबर्स करून देतील. व अदर काही तुम्हाला डाऊट असतील किंवा कोणतेही प्रकारचे प्रश्न असतील तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथे काउन्सिलिंग तुमची केली जाईल. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.